देश विदेशातून या ठिकाणी भिक्षू संघ सुद्धा आलेला आहे। आपण या संस्थेचे ज्येष्ठ असे आनंद बनते खूप वर्षापासून या संस्थेला त्याने खूप मोठं केलं। फार मोठा त्यांचा संघ आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। पंतजी, आपण या ठिकाणी केव्हा आले? मी 2009 पासून या संस्थेमध्ये आहो। स्मृतिशेष प्राध्यापक सुमित बोधीजी महास्तवीर यांनी महान असं मोठं कार्य केलेलं आहे। त्यांच्या कार्यामुळेच या भूमीला एक महान असं छत्रपती शाहूजी महाराज या क्रीडांगणाला नाव देण्यात आलेलं आहे। आणि त्यांनी सतत अहोरात्र या धम्म परिषदेसाठी कार्य केलेलं आहे। परंतु ते 11 जुलै 2024ला निर्माण झालेले आहेत। तेव्हा त्यांच्यानंतर या ठिकाणी जो भिक्षू संघ आहे त्या भिक्षू संघाने त्या पूजनीय भदंत सुमित बोधीची जी धम्म परिषदेची जी परंपरा होती त्या परंपरेला धम्म परिषदेला महान असं कार्य करून सुरुवात केलेली आहे। ही अशीच अहोरात्र दरवर्षीप्रमाणे हे धम्म परिषद होईल। कारण यवतमाळ जिल्ह्यामध्ये या वटफळी या गावामध्ये एक खेडगाव आहे आणि या गावामध्ये अशी कोणतीही सोय नव्हती। तेव्हा या ठिकाणी 1993ला पूजनीय भदंत सुमित बोधी यांचे चरण स्पर्श झाले आणि ही भूमी धन्य झाली। तेव्हा या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येतात। भगवंताचं बाबासाहेबांच्या रामजी बाबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ 2 आणि 3 फेब्रुवारी या दिवशी भंतेजींनी सुरुवात केलेली आहे। आणि या ठिकाणी नेहमी ही धम्म परिषद राहील। कारण या ठिकाणी पूजनीय भदंत सुमित बोधीजींनी हजारो शिष्य निर्माण केलेले आहेत। ज्या ज्या या महाराष्ट्रामध्ये जिकडे जाल तिकडे भदंत सुमित बोधीजी महाथेरो यांचे शिष्य दिसणार आहेत। तेव्हा निश्चितच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे काटेकोरपणे ही धम्म परिषद होणार आहे। हे धम्म परिषद 33वी आहे आणि अशीच समोर सुद्धा चालू राहील। तेव्हा मी या ठिकाणी एवढे मोठी धम्म परिषद या ठिकाणी साजरी होत आहे। पंतजी, असंख्य बौद्ध बांधव उपासक उपासिका या ठिकाणी आले आहे। एवढं नियोजन तुम्ही कसं काय केलं? या ठिकाणी उपासक उपासिकांनी सुद्धा साथ दिलेली आहे आणि पूजनीय भदंत सुमित बोधीजींनी जो आम्हाला मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गानुसार आम्ही अहोरात्र त्रास घेऊन उपासक उपासिकांना धम्मानुसार आचरण करण्याकरता आणि उपासक उपासिका एवढ्या दानदात्या झालेल्या आहेत की त्यांनी घराची पर्वा न करता या धम्म परिषदेकरता त्यांनी आपल्या कष्टाने सडळ हाताने आणि त्यामुळे त्यांनी आपल्या धम्म परिषदेकरता दान सुद्धा दिलेला आहे। आणि तुमचे खूप खूप अभिनंदन पंतजी। पंते, आनंद या ठिकाणी बरेच वर्षापासून वास्तव्यात आहे आणि हा संपूर्ण परिसर पंतजींना आपल्या वाणीने आपल्या उपासकांना जिंकून घेतलेला आहे असे ते आजचे बनते आनंद आपल्याशी बोलत होते। त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया आणि धम्म परिषदेला शुभेच्छा देऊया। वंदना पंतजी।